फोर्स. आता जसं की आपण पाहिलं होतं इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स डेफिनेशन पाहिली होती, त्याचबरोबर त्याचे प्रॉपर्टी सुद्धा पाहिलेल्या होत्या. काय होतं डेफिनेशन इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स मध्ये? द पाथ अलॉंग विच द युनिट पॉझिटिव्ह चार्ज मूव्स. आता इथं काय म्हणतोय? मॅग्नेटिक फील्ड आहे. मॅग्नेटिक फील्ड मध्ये किती पोल आहेत? दोन पोल आहेत. कोणकोणते पोल आहेत? नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. आता मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ची डेफिनेशन काय आहे? द पाथ अलॉंग विच युनिट नॉर्थ पोल, द पाथ अलॉंग विच ज्या मार्गातून युनिट नॉर्थ पोल मूव्स when kept in कुठे ठेवलंय? in magnetic field is called as magnetic lines of force. आता प्रॉपर्टी गुणधर्म. It starts from सुरुवात होते कुठून होते? नॉर्थ पोल and ends with शेवट कुठे होतो? साऊथ पोल पाशी होतो. No two lines of force do not cross with each other. कोणत्याही दोन लाईन्स ऑफ फोर्स एकमेकींना छेदत नाहीत. तिसरी काय? They exert the lateral pressure on with each other किंवा on each other. एकमेकावरती दाब क्रिएट करतात. लॅटरल प्रेशर क्रिएट करतात. चौथी, they can pass through the insulator. कशामध्ये पास होतात? इन्सुलेटर मध्ये पास होतात. इन्सुलेटर म्हणजे दुर्वाळ. But do not pass through the conductor. कशामधून पास होत नाही? कंडक्टर मधून पास होत नाही. चौथी, पाचवी, perpendicular drawn to the lines of force. कसली लाईन्स ऑफ फोर्स? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स at any point gives the direction of. कुणाची दिशा दाखवतो? आता समजा इथं लंब टाकला या पॉइंटला, तर तो कशाची दिशा दाखवेल? मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटीची दिशा दाखवेल किंवा मॅग्नेटिक फील्डची दिशा दाखवतो. म्हणजे सुरुवात होते एन पोल, शेवट होतो एस पोल. एरो बघा इकडे दाखवले सगळे. त्याचबरोबर कुठल्याही दोन लाईन्स ऑफ फोर्स एकमेकींना छेदत नाहीत. त्याचबरोबर कंडक्टर मध्ये पास होत नाहीत परंतु इन्सुलेटर मध्ये पास होतात. त्याचबरोबर डायरेक्शन मध्ये जर कोणत्याही पॉइंट पाशी जर परपेंडिक्युलर टाकला तर तो मॅग्नेटिक फील्डची दिशा दाखवतो. आता आपण जसे की आपण सांगितलं होतं द पोल्स ऑफ मॅग्नेट आर कॉल्ड एज फिक्टिशियस पोल्स. व्हाय इट इज कॉल्ड? कारण बार मॅग्नेटला जर कट केलं तर त्याचे दोन सेपरेट पार्ट होतात. परत सेपरेट पार्ट काय म्हणून काम करतो? नॉर्थ पोल आणि साऊथ पोल काम करतो. आणखीन कट केलं तर परत भाग पडतात. परत त्याचे दोन तुकडे केले तर परत काय होत आहे? नॉर्थ पोल आणि साऊथ पोल तयार होते. नॉर्थ पोल आणि साऊथ पोल तयार होते. म्हणजे पोल मॅग्नेटचे आपण विभक्त करू शकत नाही, म्हणून त्याला कसले पोल म्हणायचं? It is called as fictitious poles. It is an imaginary pole. They cannot separated from each other. आता त्यानंतर आहे obtain the expression for torque acting on a magnet kept in uniform magnetic field of induction B. Formula. Now consider a bar magnet. This is the axis of the bar magnet containing the two pole, north pole and south pole. Now they are separated by distance 2l. दोन पोल मधलं अंतर किती आहे? 2l. Perpendicular drawn from the north pole and south pole. They are meet at a point P. Now angle making is how much? 90 degree. And this is surface बरोबर angle theta होतो. Now force acting at two pole. They are in opposite direction. हा या साइडला आहे आणि हा अपोजिट आहे. म्हणजे एकमेकाच्या अपोजिट डायरेक्शन. किती फोर्स ऍक्ट होतो? mb. Now according to the definition, two equal and parallel forces आहेत का? हा इक्वल आहे, पॅरलल आहेत एकमेकाला. एक इकडे आहे, एक अपोजिट आहे. म्हणजे एकमेकाला कसे आहेत ते? पॅरलल आहे. किती आहेत फोर्स? mp at a different point in opposite direction. There must be how much? काय ऍक्ट होतंय तिथं? टॉर्क ऍक्ट होतोय. आणि टॉर्कचा फॉर्म्युला आहे काय आहे? फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आणि फोर्स किती आहे? mp. परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे? np. म्हणजे फॉर्म्युला टॉ इज इक्वल टू mp into np. नेम दैट एक्सप्रेशन नंबर 1. नाउ इन ट्रायंगल nps. कसला ट्रायंगल आहे? राइट एंगल ट्रायंगल आहे. काटकोन त्रिकोण. साइनचा फॉर्म्युला माहिती आहे? साइन थीटा काय सूत्र आहे?
ऑपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेन्यूज. आता थीटाच्या समोरची बाजू NP आणि कर्ण कोणता आहे NS. म्हणजे फॉर्म्युला काय मिळाला NP अपॉन NS. आता याला इकडे घ्या, काय होईल मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. म्हणजे NP बरोबर NS into sin theta. NS ची व्हॅल्यू पुट केली किती मिळते 2L into sin theta. इक्वेशन नंबर 2. म्हणजे NP ची व्हॅल्यू जी मिळाली आता ही 2 इक्वेशन 1 मध्ये वापरायची. काय मिळेल हे 2L sin theta इथे मिळेल. म्हणजे tau is equal to MB into 2L sin theta ने मिळाली इक्वेशन नंबर 3. बट M into 2L काय आहे कॅपिटल M. ही किंमत वापरा याच्या ऐवजी. काय मिळेल हे B आहे तसं राहील, हे sin theta आहे तसं. म्हणजे याची एक किंमत टाकली किती M. म्हणजे tau is equal to MB sin theta. आणि वेक्टर फॉर्म मध्ये sin theta काय असतो क्रॉस प्रॉडक्ट असतो. म्हणजे tau is equal to vector M cross vector B. Equation number 5. And this expression for the torque acting on a magnet kept in external magnetic field of induction P. आता याच्यामध्ये दोन केसेस आहेत. केस नंबर 1 जर डायपोल मोमेंट परपेंडिक्युलर असेल, परपेंडिक्युलर म्हणजे थीटा 90 sin 90 व्हॅल्यू 1. हीच किंमत वापरायची आहे इथं 1 आले. फॉर्म्युला काय मिळाला tau is equal to mb into 1. सो tau is equal to mb आणि टॉर्क त्यावेळेस किती मिळतं मॅक्सिमम मिळतं कधी इफ डायपोल इज परपेंडिक्युलर असेल. आणि केस नंबर 2 इफ डायपोल इज पॅरलल. पॅरलल मध्ये थीटा किती आहे 0. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ sin 0 0. म्हणजे हीच किंमत वापरली परत 4 मध्ये इथं. हे काय होईल mb into 0. 0 ने कोणत्याही संख्येला गुणलं 0. म्हणजे टॉर्क किती मिळेल 0 मिळेल. इक्वेशन नंबर 7. and this expression for the torque acting on a body kept in external magnetic field. आणि हे मिळणारं टॉर्क कमीत कमी मिळतं आणि कमीत कमी मिळतं म्हणजे किती मिळतं 0. काय शंका